फलटणमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल। तर जय श्री राम मित्रांनो, फलटणमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल झालेली आहे। तर वारकऱ्यांची सेवा म्हणून आम्ही श्रीराम दूत सेवा प्रतिष्ठानच्या मार्फत कांस्य थाळी मशाज, पायाचा मशाज अशी ही निस्वार्थ सेवा करत आहे। व्हिडिओ पुढे चालू ठेवण्याच्या आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर नेमका कांस्य थाळीचा उपयोग काय? तर यामध्ये जे आपल्या शरीरात उष्णता असते, जे पित्त असतं ते पायावाटे बाहेर निघून जाते आणि शरीरातली अतिरिक्त उष्णता बाहेर निघते। पित्ताचा त्रास कमी होतो। पायाला जे पडलेले भेगा असतात ते भेगा भरून काढते। रक्तसंचार चांगला होतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, झोप चांगली येते। हे वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा अशी मानली जाते। त्यामुळे आपण ही वारकऱ्यांची सेवा करत आहे। तुम्ही पहिल्यांदा या मुलाचं बोलणं ऐका आणि मग मी तुम्हाला सांगतो याच्याबरोबर काय झालेलं आहे। नाव सोहम पातळे, सोहम पातळे, गाव कुठलं? वाराची तालुका वाशिम जिल्हा। तर हा मुलगा आपल्या दिंडीपासून हरवलेला होता। हा मुलगा जेवण करण्यासाठी एका साईडला गेला आणि तो दिंडीपासून आपला दुरावला। आम्ही दिंडी क्रमांक हुडकून त्यांचा संपर्क साधला। दिंडीच्या प्रमुख महाराजांपाशी त्यांना सुपूर्त केले। रामकृष्ण हरी, आज आमच्या दिल्लीला मुलगा छोटासा मुलगा हरवलेला होता। श्रीरामदूत सेवा प्रतिष्ठान या सर्व मित्रमंडळींनी त्या मुलाला कमाली रामराम यांच्या हवाले केलेला आहे। रामकृष्ण। आता आपली पालखी आलेली आहे। तर पालखीमध्ये वारकऱ्यांना छोटीशी सेवा म्हणजे काय, तर आपल्या जे वारकऱ्यांचा उपवास असतील त्यामध्ये आपण राजगिराचे लाडू वाटप करत आहे। संतांचा अभंग ऐकला चाल, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। याचा अर्थ असा आहे की हरिमुख म्हणजेच श्रीहरींचे नामस्मरण करा आणि पुण्याची गणना नका करू। तसेच सेवा करा पण पुण्याची गणना नका करू। अशी निस्वार्थ सेवा आपण करूयात। असे म्हणले जाते की देव स्वतः म्हणतो, जे माझ्या भक्ताची सेवा करतो त्याची सेवा मी करतो, असं स्वतः विष्णुदेव म्हणाले। त्यामुळे निस्वार्थ सेवा करा। आणि फलटण शहरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल झाली। तर वारकऱ्यांची सेवा करून आपण निघालो पालखीचे दर्शन करण्यासाठी। दर्शनाला गर्दी तर खूपच होती। पळत पळत का होईना दर्शन खूप चांगले झाले। तर ही होती फलटणमध्ये आलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्रीराम।